देशामध्ये विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेता म्हणून फक्त श्रद्धेय लोकनेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हेच आहेत। कारण या गेल्या महिन्यापासून गॅसच्या टंचाईमुळे आणि गॅसच्या दरवाढीमुळे एकाही विरोधी पक्ष नेत्याने म्हणा किंवा सरकारमध्ये असलेल्या नेत्याने सुद्धा म्हणा या दरवाढीच्या विरोधात आणि तुटवड्याच्या विरोधात कुणीही आवाज उठवलेला नाही। तो एकमेव आवाज हे फक्त ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा। त्या अनुषंगाने उद्या दिनांक 6 एप्रिल सोमवार रोजी पाचोरा आणि भडगाव तालुका मिळून आपल्या पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन होणार आहे। त्या अनुषंगाने मी सर्व वंचित बहुजन आघाडीच्या तालुका पदाधिकारी, जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनतेला आवाहन करतो की त्यांनी उद्या सकाळी 11 वाजेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी उपस्थिती देऊन या आंदोलनात अत्यंत धार तीव्र करायची आहे हीच विनंती करतो आणि इथे थांबतो। वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष संदीप जाधव। मी असे सर्व पाचोरा तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपल्या या उद्या होत असलेल्या 6 तारखेचे आंदोलन नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या विषयावर आंदोलन करण्यात येत असून सदर आपले सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व जिल्हा अध्यक्ष, महासचिव यांच्या उपस्थितीमध्ये उद्या सकाळी आपला 11 वाजता सर्वांनी ठीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हजर राहायचे आहे आणि आपला हा विषय सर्व गोरगरिबांच्या जनतेसाठी त्यांच्या गॅस सिलेंडरच्या टंचाई भासत असणाऱ्या पाचोरा तालुक्यामधील काही भ्रष्टाचारी तसेच सिलेंडर ब्लॅक मध्ये विकत असताना यांच्यावर कारवाई आणि त्यानंतर सिलेंडर तासनतास रांगेमध्ये उभे राहून सुद्धा त्यांना गॅस मिळत नाही, 2-2 महिने 3-3 महिने असे लागत असतात। तर त्यासाठी हे आंदोलन आपले पाचोरा तालुक्यात उपविभागीय अधिकारी प्रांत साहेब यांना निवेदन देण्याचे ठरवलेले असून माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने हे सर्व महाराष्ट्र राज्यभर तालुका जिल्हा पातळीवर गावात अशा प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन उभारण्यात आलेले असून ह्या भाजप सरकारच्या विरोधात जे काही गरीब लोकांची किंवा स्वयंपाकघरातील महिलांची जी हे पिळवणूक होत आहे, त्यांना गॅस मिळत नाहीये, त्यांना खायला अन्न मिळत नाहीये, म्हणजे अशा गोष्टी काही गरीब घटकांमध्ये होत असून तरी ह्या आंदोलनासाठी आपण प्रत्यक्ष म्हणजे प्रांत साहेबांना हे जाणीव करून देत आहोत की प्रत्येकाला गॅस सिलेंडर हा महत्वाचा आहे आणि गॅस सिलेंडरचा हा तुटवडा आपले नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर अशा ह्या घोषणा करून आपण ह्या पाचोरा तालुक्यामधून मोर्चेचं आयोजन केलेलं आहे। आणि या मोर्चेचे आयोजन करत असताना सर्व माझे कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आपल्या पाचोऱ्यामधून सर्व वंचित बहुजन कार्यकर्ते जे काही गरीब वर्ग वगैरे सर्वांनी समावेश करायचा आहे, सर्वांनी सहभागी व्हायचं आहे। त्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो। जय भीम, जय भारत। मी अमित मानका तडवी, वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव जळगाव। उद्या दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलनाची उद्यापासून सुरुवात होत आहे। आणि या सदरील आंदोलनामध्ये ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारच्या ज्या मूर्खपणाच्या ज्या काही पॉलिसी आहेत त्याचा फटका हा सर्वसामान्य जनतेला बसलेला असून त्याचा सगळ्यात जास्त फटका हा महिला वर्गाला जास्त बसत आहे। तर त्याच्यामुळे आम्ही संपूर्ण वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, उपविभागीय स्तर किंवा शहराच्या पातळीवर हे आंदोलन यशस्वीपणे राबवण्यात येत असून सदरील आंदोलनामध्ये सर्व वंचित बहुजन आघाडी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते, महिला आघाडीच्या कार्यकर्ता तसेच पाचोरा व भडगाव तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी उद्या दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ
10 वाजता उपस्थित राहायचे आहे. सदरील आंदोलन हे निदर्शन आंदोलन स्वरूपाचे असून सदरील आंदोलनामध्ये आपण उपविभागीय अधिकारी श्री भूषण अहिरे साहेब यांना आपण निवेदन देऊन पाचोरा आणि भडगाव तालुक्याची परिस्थितीची आपण जाणीव करून देणार आहोत की पाचोरा आणि भडगाव मध्ये जे सर्वसामान्य लोकांना जे 912 रुपयाचे जे गॅस सिलेंडर आहे ते आज त्यांना ब्लॅक मध्ये 2-2 हजार रुपयाला त्यांना मिळत आहे आणि त्यांना नंबर लावून सुद्धा त्यांच्या मोबाईलवर OTP पडून सुद्धा त्यांना गॅस सिलेंडर मिळत नाही. तर त्याच्यामुळे एकीकडे आमचे मुख्यमंत्री म्हणतात की बाबा गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की मुंबईमध्ये अक्षरशः हॉटेल असतील, मेस असतील, अक्षरशः बंद आहेत पडलेल्या. आणि मध्यंतरी एक वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने जे सरपंच झाले होते तर त्यांचा सुद्धा या गॅस सिलेंडरच्या रांगेत लागून मृत्यू झालेला होता. तर त्याच्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी त्याचा संताप ह्या राज्य सरकारवर रोष हा व्यक्त केलेला आहे. आणि तरी सुद्धा ह्या महाराष्ट्र सरकारला जाग न येता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काहीतरी विनाकारण बेतासारखं वक्तव्य करतायत की बा महाराष्ट्रामध्ये गॅस सिलेंडरची टंचाई नाही. त्यामुळे आम्ही संपूर्ण प्रशासनाला आणि SDM साहेबांना ही विनंती करतो, जर पाचोरा भडगावमध्ये गॅस सिलेंडरची टंचाई नाही तर मग ही कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते का आणि याच्यामध्ये प्रशासनाचे काही भ्रष्ट अधिकारी आणि काही दलाल यांचा सहभाग आहे का याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व तसे ज्या गॅस एजन्सी याच्यामध्ये सामील झाल्या असतील त्यांचे देखील लायसन व परवाना हा रद्द करण्यात यावा व या संबंधित याच्यामध्ये सामान्य माणसाला त्रास होणार नाही, त्यांना काही हकनाक आर्थिक व मानसिक भुर्दण बसणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी. करिता या सर्व विषयावर आम्ही उद्या हे आंदोलन करणार आहोत.